नमस्कार. माझ्या ऑनलाईन फॅमिली मेंबर्सचे आईच्या किचन या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण चवळीची उसळ बनवणार आहोत. मला चवळी छान गावठी चवळी घावलेली आहे बरं का, छोटी छोटी. तर ही चवळी मी रात्री भिजत टाकली होती. आता सकाळी मी ती कुकरच्या डब्यात घेत आहे. त्यात योग्य ते पाणी घालून आपण आता याच्या 3 शिट्या काढणार आहोत. जर आपण ते भिजत टाकलं नाही तर 6 शिट्या काढाव्या लागतील. ही हळद थोडीशी आणि हा हिंग. चवळी थोडीशी कठीण असते त्यामुळे भिजत टाकणे गरजेचं आहे, नाहीतर मग 6 शिट्या काढाव्या लागतील. आता आपण याच्या 3 शिट्या काढून घेणार. कुकर थंड झाल्यानंतर आपण हे काढून घेत आहे चवळी. आणि आता याला आपण तडका मारून घेऊया. एका लोखंडी कढईत मी तेल घातलेलं आहे. तेल गरम झाले की मोहरी गरम झाली की मग जिरे आणि तीळ. जिरे ते व्यवस्थित तडतडले की मी ही लसणावरच आज भाजी करते बरं. इथं कांदा पण तुम्ही वापरू शकता. आणि ही लाल तिखट. ह्या भाजीला हिरवी मिरची चालत नाही, चव चांगली येत नाही. लाल चटणीवरच ही भाजी चांगली चविष्ट होते. आणि आज मला खरंच बाजारात चवळी चांगली भेटली. नंतर बंदरी चवळी आणि गावठी चवळी असे 2 प्रकार असतात. गावठी चवळीला चव उत्तम असते, बंदरी मोठी मोठी असते पण तिला चव नसते. तडका तयार झाल्यानंतर त्यात मी लाल तिखट तेलातच व्यवस्थित फ्राय करून घेतले. आता हे चवळी आपण ह्यात घातलेली आहे. आता हे सगळं पाणी ही चवळी पिऊन टाकते. पूर्ण त्यात पुरा पाणी मुरते. हे बघा, हे असं एवढं शिजलेलं आहे आपलं हे कुकरमध्ये. आता उरलेलं सगळं ह्या पाण्यात ते मसाल्यासकट शिजून मस्त भाजी तयार होते. हे चवीपुरतं मीठ आहे. मी आता हे जे दररोज व्हिडिओ टाकत आहे, हे सगळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ह्या व्हिडिओंना जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ह्या भाजीसोबत आपण भाकरी, चपाती, भात ही कशाबरोबर आपण खाऊ शकतो. आणि शिजलेली नुसती चवळी जर मीठ लावून तुम्ही खात असाल तर ते सुद्धा अप्रतिमच लागते. कसं पण एकदा तुम्ही खाऊन बघू शकता. हे वरून गेली कोथिंबीर. शिजलेली चवळी बाजूला काढायची, वरती जरासं मीठ टाकायचं आणि ते तशीच खायची. ते पण सुंदर लागते चवीला. बघा भाजीचा कलर किती छान आला आहे, मस्तच. एक वेळा नक्की जरूर हे करून बघा. आणि माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण आता हे पूर्ण भाजी शिजली एका बाउलमध्ये काढत आहे आणि